ये देखो ना यासीन, देखो तुम ये कह रही थी, तुम कह रही थी हाँ तो कुछ चमक जाता है, कितना डिजाइन भी दिखा रहे हो, ये से लड़की दिखा रहे हो, कितनी खुश दोन थोड्याचं का काय सांगाल ताई, सोन्याच्या भावामध्ये वाढ झालेली आहे, तुम्ही आज दुकानाकडे काही परिणाम झालेला वाटतो? हो, सोन्यात सध्या खूपच वाढ झालेली आहे. ॲक्च्युली लग्न समारंभ वगैरे असतात, सो आपण सोन्याला खूप प्राधान्य देतो. पण मग जिथं आम्हाला जास्त घ्यायचं आहे तिथं या बजेट आमचं डिस्टर्ब होत आहे आणि त्यामुळेच म्हणजे कमी क्वांटिटीवरच समाधान मानावं लागत आहे सध्या तरी. कशासाठी सोनं खरेदी करतायत तुम्ही? सध्या नंदेचं लग्न आहे माझ्या, सो नंदेच्या लग्नासाठी सोनं खरेदी करायचं आहे. किती करायचं होतं, किती करावं लागलं? तसं तर नाही, म्हणजे करायचं तर पुष्कळ, तिला सगळंच सोनं द्यायचं आहे. पण मग जिथे आम्हाला समजा 15 तोळ्यापर्यंत घ्यायचं असेल तिथं जवळपास 10-12पर्यंत समाधान मानावं लागतं आहे, कारण आमचं बजेट डिस्टर्ब होतं आहे. काय नाव तुमचं? मी सौ हर्षल मयूर पाटील. सोनं म्हणजे महिलांना खूप असं आवडीचं असतं, सगळ्या गोष्टी असं असतं, वाटतं महिलांना की घ्यावंसच, हे मंगळसूत्र घ्यायचं ते पण त्याचं बजेट इतकं झालं आहे की आपण घ्यायला आलो की आपलं बजेट काही बसत नाही. मग आपण 5 ग्रॅमच्या ऐवजी 2 ग्रॅम 2.5 ग्रॅम असं घेतो. भाव कसे वाटतं तुम्हाला? जास्त वाटतं? खूपच जास्त वाटतं, वाढलेलं आहे, खूप वाढलेलं आहे. मग ते बघून आपल्याला काही इच्छा होत नाही बुवा, एवढं खूपच महाग झालं, त्याच्यामुळे त्याचे परिणाम होतात. नाव तुमचं नाव? वंदना विकास काळे. गेल्या 48 तासात सोन्याचे भाव 2000 रुपयाने वाढलेले आहे. आज सोन्याचे भाव टॅक्सेस सकट 66,000च्या वरती आहे. याच्या मागचं कारणं तर भरपूर आहे, कारण की फंडामेंटली आणि टेक्निकली आपण बघितलं तर बाकी मार्केट जे आहे ते अनस्टेबल आहे आणि त्याच्यामुळे गोल्डमध्ये जी इन्व्हेस्टमेंट आहे ती सातत्याने जागतिक प्रमाणावरती भरपूर वाढते. तर अचानक ही इन्व्हेस्टमेंट वाढल्यामुळे आज हे रेट एवढे वाढलेले आहे. आणि आता लास्ट वीकमध्ये फेडरल रिझर्व्हने इंटरेस्ट रेट्सही कमी केले, त्यामुळे तेही आपण एक कारण म्हणू शकता फंड डायव्हर्जनचा. त्यामुळे गोल्डमध्ये फंड वाढल्यामुळे आज सोन्याचे भाव एवढे जास्त वाढलेले आहे. लग्न सराईमध्ये आतापर्यंत आपण बघितलं 2 महिन्यापासून रेट स्टेबल होते, 62, 61, 62, 61 होते. पण अचानक रेट वाढून गेले तर लोक असं घाबरून गेले की आता घ्यायचं की थांबून घ्यायचं, हा एक मोठा प्रश्न पडून गेला. पण आपण गोल्डची हिस्ट्री बघितली तर गोल्ड वाढतच जातो. तर तो एक प्लस पॉईंट आहे की ग्राहक कधी गोल्ड घेतल्यावर कधी नाराज होत नाही. 50,000च्या भावाने घेतलेला असू द्या की 64च्या भावाने घेतलेला असू द्या, ग्राहकाला इन्क्रिमेंट भेटतंच, कारण की ते गोल्ड वाढतच जातं. दिवाळीनंतरची सगळ्यात मोठी भाववाढ आहे काय सांगते? हां, दिवाळीनंतरची आजची सगळ्यात मोठी वाढ आहे. दिवाळीत सोन्याचा भाव हे 60,000 होते, तर आज हे थेट 66,000वर आल्यामुळे सगळ्यात मोठी वाढ म्हणता येईल. पुढे अजून काही परिणाम होऊ शकतात? पुढे गोल्डला सपोर्टिंग फॅक्टर्स भरपूर आहे. गोल्डमध्ये नेगेटिव्ह फॅक्टर्स काहीच नाही आहे, कारण की इन्फ्लेशनला फाईट करण्यासाठी एका कंट्रीसाठी म्हणा की बँकसाठी की इंडिव्हिज्युअलसाठी, तर हे गोल्ड हे सगळ्यात बेस्ट ऑप्शन असतं. त्यामुळे गोल्डमध्ये इन्व्हेस्टमेंट पुढे वाढेलच आणि त्याच्यामुळे जास्त इन्व्हेस्टमेंट वाढल्यामुळे गोल्डचे रेट वाढायची शक्यता आहे.